नमस्कार मित्रांनो. आज नर्सेस डेच्या निमित्तानं आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कॉलेजमध्ये असताना एक लेख लिहिला होता नर्सेस डेच्या निमित्ताने. होय, मी एक नर्स. मला कोणी अधिपरिचारिका म्हणतं, कोणी ओ ब्रदर, ओ सिस्टर अशी हाक मारतं. नर्सिंग इज अ नोबेल प्रोफेशन सगळे म्हणत असतात. पण यापुढेही जाऊन या प्रोफेशनमध्ये खूप संवेदनशीलता आहे हो. नवजात शिशुबाळ ज्यावेळी जन्माला येतं ना, त्याची इवलेशे गोंडस डोळे जिच्या कुशीत उघडतं ना, तर ती असते नर्स. जीवनाचा सर्व खटाटोप आवरून मरणाच्या कुशीत डोळे मिटताना जी डेथ केअर देते ना, ती असते नर्स. असा हा जन्म मृत्यूचा सोहळा याची टेही याची डोळा पाहणारी ती असते नर्स. हे ऐकायला खूप सुंदर वाटतं ना. पण खरं सांगू मित्रांनो, या प्रोफेशन मध्ये स्वतःहून कोणी येत नाही. काय ते रुग्णाचे काम करायचे, त्याचे डॉक्युमेंट सांभाळायचे, वरून डॉक्टरचे टोमणे आहेतच, वरून नातेवाईकाची किटकिट आहेतच. हे सगळं कसं नकोसं वाटतं ना. म्हणून या प्रोफेशन मध्ये कोणी येत नाही. मग कधी येतात? ज्यावेळी करिअरचे सर्व दरवाजे बंद होतात त्यावेळी या प्रोफेशन मध्ये येतात. पण आल्यानंतर कळतं की आयुष्य काय. हे प्रोफेशन आम्हाला खूप काय देऊन जातं. पहिल्यांदा तर करेज देतं. प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची करेज देतं. त्यानंतर समाजामध्ये स्थान देतं. आज जे अकाउंटला क्रेडिट होतं ना, ते या प्रोफेशनमुळे आहे. या प्रोफेशननं मला काय दिलं, तर सगळ्यात सुंदर महत्वाची गोष्ट दिली ते प्रेम. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये असताना एका मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये माझी ड्युटी लागलेली. 4 दिवसापूर्वी एक आजी आजोबा ऍडमिट झालेले. आजोबाची तब्येत खराब होते. मी नेहमी जायचो. त्यांना आपुलकीने विचारपूस करायचो. मेडिकेशन करायचं. त्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होता. 4 दिवसापूर्वी ऍडमिट झालेले बाबा आजी आजोबा आज जाणार होते. त्यांचे मी डॉक्युमेंट्स त्यांच्या हवाली केले. ती आजी माझ्यापाशी आली. तिने माझा हात पकडला. माझ्या हातात 50 रुपयाची नोट ठेवली आणि माझी मूठ बंद करत म्हणाली, "बाळा हे असू दे." मी तिला म्हटलं, की "आजी हे मी नाही घेऊ शकत. हे माझ्या इथिक्सच्या विरोधात आहे. मी नाही घेऊ शकत." तिला काय कळणार हो इथिक्स. ती आपल्या प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगली, "असू दे रे बाळा, असू दे." मला अगदी माझ्या आजीची आठवण आली. मामाच्या गावी जेव्हा जातो ना आपण, त्यावेळी आपली आजी आपल्या प्रेमाने गोंजारत, आपल्या डोक्यावरून हात फिरत, आपल्या हातात 50-100 रुपयाची नोट ठेवते ना, अगदी तसं वाटलं. असं हे भरभरून प्रेम जर कोणत्या प्रोफेशनमध्ये मिळत असेल ना, तर या प्रोफेशनमध्ये मिळते. असे तुमचे काही एक अनुभव असतील, ते अनुभव मला कमेंट्स करा आणि प्राउड करा, की तुम्ही एक बढिया प्रोफेशनमध्ये आहात. थँक यू सो मच. तुमचे अनुभव नक्कीच सांगा आणि नर्सेस डेच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.